बिचारी माऊलीसाठी टाळी वाजवणार तुम्ही. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. अहो आपल्याला आनंद वाटण्याचं काहीच नवल नाही. देवाला आनंद झाला, देवाला तयाचा हरी पानापानाचं वर्णन करावं महाराजाचा. तयाचा हरी वाटे देवा नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी. हे नाचली कीर्तनात इतका आनंद झाला देवाला. महाराज वरचे सगळी मंडळी खुश झालेली नाचली म्हणले असते. तुका म्हणे कोटी कुळीची पुनीत भावे गाता गीत. म्हणून आमचे हरिभक्त परायण सगळे संस्थेचे मुलं आमचे हरिभक्त परायण. पहिल्या नंबर इकडे असलेले पुरुषोत्तम महाराज आमचे हरिभक्त परायण. यंग नाना आमचे हरिभक्त परायण जे बीड जिल्ह्यातून काढून गेले तरी जाईनच. तो का म्हणे आता ते म्हणजे काला घेतल्याशिवाय ना बाबा झालं म्हणालो. कोण येते भाऊ, कोणी रिकामी येत का मधुकर महाराज. कोण येते घरा आमच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. हे कशामुळे आले लोक, देवासाठी आले. आमचे हरिभक्त परायण तुकाराम महाराज नाव त्यांचं मधने. आमचे हरिभक्त परायण. तुमचं तुम्ही सांगा ना. हा असं सांगायचं. तुकाराम सखाराम सखाराम राम आहे पण सखाय. आमचे सखाराम महाराज आमचे हरिभक्त परायण. तुकाराम महाराज आमचे हरिभक्त परायण. दिगंबर आमचे हरिभक्त परायण. बाळू महाराज आमचे हरिभक्त परायण. माऊली महाराज आमचे हरिभक्त परायण. पुन्हा हे माऊली वा वा वा. आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य तर आहेतच पण गायक बी आहेत. बापरे अष्ट पैलू. आणि आमचे हरिभक्त परायण हे बी तशीच आहेत. आमचे हरिभक्त परायण नथुराम बाबा वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र जिंतूर ते संस्थेचे चालक आमचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज मुंडे. भागवतकार आहेत, भागवताचार्य, कीर्तनकार बी आहेत. मृदंग नेहरू. आणि 8 दिवस दिले भाऊ. पुन्हा थोडी नाही. गुरुजीच्या सप्त्यातली या सप्त्यातली काय वर्णन करावाची. कुळी कन्या तयाचा हरी वाटे देवा आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज. बघा आमचे हरिभक्त परायण असं पण ते वेगळं वेगळं नाव घ्यायला ना. आमचे हरिभक्त परायण खासच बाबाची सेवा महाराज. आता हे आपल्या वाणीनं वर्णन न करण्यासारखं आहे. धरतील हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ. काही एक ओळी मी तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणता त्याशी मी उद्धरी. एरवी हाती अनाथ हे संत ज्याला म्हणते देव म्हणतो मी त्याला हातात धरतो.
बाकीच्या नाही ती म्हणते त्यांच्यात मी ऐकतो गावात काय चाललं मला माहित नाही. काय आनंद आहे आता, आनंद काय आता आमच्या हरिभक्त परायण. मी म्हणलं पटका तरी बांधू नका, नवीन गावात ओळखू तरी येईल कीर्तनकार कोण. आमच्या संघ असं उद्या बसले अध्यक्ष ना त्याला देते ना लोक, त्याच्याला आम्ही सांगत नाहीत म्हणत. वा वा आमच्या हरिभक्त परायण हे बंडू भाऊ असतात 7 दिवस पटका इथं 2 वाड्या पांढरा. हा आता करू ना आपण आता उद्या तिकडं आवळी जावळीच म्हणले पाहिजे लोक. आमच्या बंडू भाऊने मी खूप महाराज आई लय त्याच्या भाविक होत्या, इतकं प्रेम केलं महाराज आपल्या वाणीनं नाही वर्णन करते. त्याची जर आठवण आली अंत करून भरून येते महाराज. गेले दिगंबर ईश्वरी होती आणि राहिल्या त्या कीर्ती. मी सिद्धेश्वर मंदिरात राहतो तिथं महाराजाच्या आईनं सांगितलं रे बाबाला बाज नाही रे, वरी बाज मिळून दिली मानते याच्या गादी पंखा बाबाला मोबाईल घेऊन दे रे. महाराजांना शब्द नाही मोडे महाराज. आणि शेवटच्या टोकाला तब्येत बिघडली मला फोन केला. आपल्याला काय करता येते पण फक्त म्हणलं देवाचं नाव घ्या. माझा शेवटच्या श्वासापर्यंत तो काय म्हणे देहे पडो या चिंतने आणि पुढे लागेने याचीसाठी झाकल्या घटीचा दिवा. काय झाला नेनो केव्हा पैशा रीती पांडवा देहे ठेवी किंवा सांडून अंगाची खोळी सर्प निघाले पाताळी कोणते तोचे ते सांभाळी पैसे झाले. म्हणून या सत्याचं वैभव सूर्य जरी दिसायला लहान असला मला प्रकाश खूप मोठा असतो. बिंब तरी बचके होडे परिते त्रिलोक्या ठोकळे. म्हणून आपला सत्ता असा वाटत असेल लहान, लहान नाही भाऊ लय महान आहे. म्हणून आज सगळीच मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आपले गुलाबराव शिंदे पाटील आहेत, हरिभक्त परायण आमचे संजयरावजी भांबळे आहेत, ताठे पाटील आहेत, आमचे मामा आहेत माळी मामा.